नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत ना? मी अंजली दांडगे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास व्हिडिओ. सकाळी सकाळी उठून आपली कामं सुरू झाली की आपल्याला अनेकदा वाटतं आजचा दिवस कसा जाईल किंवा हेच तेच रोजचं काम, याचा काही शेवट आहे की नाही मनात विचार येतात, थकवा येतो, बरोबर ना? आज मी असंच काहीसं काम करत होते आणि माझ्या मनात एक विचार आला. तो विचार आणि त्यामागे लपलेली एक महान कथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे व्हिडिओ असे येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हालाही समजेल की माझा व्हिडिओ कधी आला ते. आज मी तुम्हाला एका अशा महान व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे, ज्याने अशक्य हा शब्द आपल्या आयुष्यातून काढून टाकला. मी बोलत आहे फुटबॉलचा बादशहा लिओनेल मेसीबद्दल. तुम्हाला माहीत आहे का, त्याचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. वडील कारखान्यात काम करायचे, आई दुसऱ्यांच्या घरी साफसफाई करायची. आपल्याला वाटतं ना की गरिबी असेल तर आपण काहीच करू शकत नाही, पण मेसीने हे विचार चुकीचे ठरवले. आणि एवढंच नाही तर त्याला वयाच्या 11व्या वर्षी एक भयानक आजार झाला, ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी, म्हणजे त्याच्या शरीराची वाढ थांबली होती. एका लहान मुलाला ज्याचं स्वप्न फुटबॉल खेळायचं आहे, त्याला डॉक्टरांनी सांगितलं की तुझी उंची वाढणार नाही. तर त्याला कसं वाटलं असेल? आणि त्या उपचारासाठी महिन्याला 75,000 रुपये लागणार होते. त्याच्या कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. अर्जेंटिनातील एकाही क्लबने त्याला मदत केली नाही. आपल्याला वाटतं ना की जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते तेव्हा आपण हार मानावी, पण मेसीने नाही मानली. तो उंचीने लहान होता, लोक त्याला लहान किडा म्हणून चिडवायचे, पण त्याच्या पायात जादू होती. नशिबाने एक वेगळं वळण घेतलं. बार्सिलोना क्लबच्या एका अधिकाऱ्याने त्याची ट्रायल पाहिली आणि तो इतका प्रभावित झाला की त्याच्याकडे त्यावेळी कागद नव्हता. तर त्याने एका हॉटेलच्या नॅपकिनवर मेसीसोबत करार केला. मेसीने आपले घर, देश सोडला आपल्या स्वप्नांसाठी. एका लहान मुलाने आपल्या स्वप्नासाठी किती मोठं पाऊल उचललं. त्याला रोज सुया टोचून घ्याव्या लागायच्या जेणेकरून त्याची उंची वाढेल, पण त्याने कधी हार मानली नाही. तो फक्त सराव करत राहिला. पुढची 20 वर्ष मेसीने फुटबॉल विश्वावर राज्य केलं. त्याने अनेक मोठे पुरस्कार जिंकले, पण त्याच्यावर एकच टीका व्हायची, हा क्लबसाठी चांगला खेळतो, पण आपल्या देशासाठी वर्ल्ड कप का जिंकत नाही? लोकांनी त्याला देशद्रोही म्हटलं. इतका अपमान झाला की 2016 मध्ये त्याने वैतागून निवृत्तीची घोषणाही केली. आपल्यालाही असंच वाटतं ना, जेव्हा आपण काही चांगलं करतो तरी लोक आपल्याला कमी लेखतात, टीका करतात, तेव्हा आपल्याला सगळं सोडून द्यावं असं वाटतं. पण मेसीने पुन्हा स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं. मेसी परतला कारण त्याचं स्वप्न अपूर्ण होतं आणि वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा खेळाडू निवृत्त होतात तेव्हा मेसीने कतार वर्ल्ड कप 2022 मध्ये आपल्या देशाला चॅम्पियन बनवलं. ज्या मुलाच्या शरीराची वाढ थांबली होती तोच मुलगा आज जगातील सर्वात उंच ट्रॉफी घेऊन उभा होता. मैत्रिणींनो, मेसीची गोष्ट आपल्याला काय शिकवते
ती शिकवते तुमची परिस्थिती कितीही वाईट असो, तुमची काहीही कमतरता असो, ती तुमची ताकद बनू शकते. लोकांनी कितीही टीका केली तरी स्वतःवर विश्वास ठेवा. रोजची कामं करताना थकवा येईल, निराशा येईल, पण तुमची जिद्द पक्की असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात वर्ल्ड कप जिंकू शकता. तुमच्या स्वप्नांना पंख द्या, प्रयत्न करत राहा. नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.